छत्रपती शिवाजी महाराज की जय। भगवान बिरसा मुंडांचा भगवान बिरसा मुंडांचा क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा क्रांतीवीर बिरसा मुंडांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा एक तीर एक निशान नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये। आपण आहोत संभाजीनगर येथून। आज इथे महादेव कोळी समाजाचा आज मोर्चा निघणार आहे आदिवासी कार्यालयावरती। जाणून घेऊया त्यांच्या काय मागण्या आहेत। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या ठिकाणी मराठवाड्यातील असलेला महादेव कोळी आणि मल्हार कोळी हा निजामकालीन आणि ब्रिटिशकालीन आमच्याकडे दस्तऐवज आहेत, जे भारतीय घटनेच्या 342 कलमान्वये आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलं। पण येथे असलेले कर्मचारी आणि काही आमच्यामधलेच असलेले आमदार खासदार आमच्या हिस्स्याचं जाऊ नये म्हणून आमच्या गोरगरीब वंचित माग असलेला महादेव कोळी हा पहिले निजाम कालामध्ये हा ब्रिटिश सरकारमध्ये होता, ब्रिटिश सरकार होतं आणि त्याच्यामध्ये निजामशाहीमध्ये हा सरकार असल्यामुळे आम्ही भारतामध्ये विलीन होण्याच्या अगोदर आमचा विचार केला नव्हता। कारण ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 3 संस्थान होते, हे भारतामध्ये विलीन होण्यासाठी तयार नव्हते। त्याचबरोबर हा निजाम इथे जे आहे निजाम सरकार म्हणजे हैदराबाद स्टेट जे होतं ह्या स्टेटमध्ये आम्ही होतो, पण आमची बोली भाषा ही नांदेडपासून इकडे मराठवाड्याचा जो पश्चिम भाग आहे हा मराठी बोलत असल्यामुळे भाषावर प्रांताची रचना झाली आणि भाषावर प्रांताची रचना झाल्यामुळे आमची महाराष्ट्रामध्ये आम्ही विलीकरण झालं। सरकारने असं परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकातून सांगितलं गेलं की बाबा तुम्ही उपजातीच्या नोंदी करू नका, जसं की महादेव कोळी आहे, जसं की मल्हार कोळी आहे, अशा न लिहिता कोळी लिहा। त्यामुळे संबंध महाराष्ट्रातल्या मग सह्याद्री असेल किंवा आता जो सध्याचा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामधल्या सर्वांच्या नोंदी ह्या कोळी झालेल्या आहेत। हे सरकारने चुका केल्या, आम्ही केल्या का नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की मागासलेले आहेत, त्यामुळे आम्हाला आदिवासीचं आरक्षण दिलं गेलं। कोळी इथले असलेले भ्रष्ट अधिकारी त्यांनी कोळी नोंदवून आमचे प्रमाणपत्र नाकारतात, व्हॅलिडिटी देत नाहीत। ते व्हॅलिडिटी देत नसल्यामुळे भारत स्वातंत्र्यानंतर आमची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आहे आणि ही कमिटीच्या समोर आम्ही झुकणार नाही। आपल्याला अधिकार आदिवासी गेले कित्येक वर्षापासून तुमच्या सर्वांना सगळा अभ्यास माहिती आहे। आता माधव बोनेजी तुम्हाला सांगितले हे पुरावे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं माहिती आहे। तुम्ही फक्त झोपीचं सॉंग घेतलंय आणि ती उठवायला आधी आम्ही इथं आलो। मी बळीराजे वाघमारे कोळी राष्ट्रसंघ महाराष्ट्र अध्यक्षपदावर काम करतोय, पण ह्या ठिकाणी आज या ठिकाणी कोळी महादेव आणि कोळी मल्हार या 2 जमातीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती पडताळणी समिती 1 या कार्यालयाला ताळेठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्या गोष्टीला 3 महिन्याचा कालावधी लोटला आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, म्हणून आमचा सर्व कोळी जमाती कोळी मल्हार कोळी महादेव या रस्त्यावरती आलेले आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार हे या ठिकाणचे अधिकारी व कर्मचारी आहेत। कारण या ठिकाणी त्यांना जर प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी बसवलेलं आहे तर त्यांनी फक्त प्रमाणपत्र तपासणी करावी आणि वैधता द्यावी, परंतु ते कसलंही काम न करता या ठिकाणी पगारी घेतात आणि सुस्त जागेवर बसून आमची प्रकरणं या ठिकाणी जसे तसे ठेवतात। माझं नाव गणेशराव भिकाजी सूर्यवंशी, परभणी जिल्हा अध्यक्ष आदिम विकास परिषद परभणी। पूरी करो हमारी मांगे पूरी करो माधव बुधवारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माधव बुधवारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राघोजी भांगरे यांचा क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या एक कमान, एक तीर एक कमान। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न
नाण्याला दोन बाजू असतात, हे फक्त इनव्हॅलिड करून देतात. व्हॅलिडिटी देण्याचा यांना अधिकार नाही. आज तुम्ही सहाय्यक आयुक्त मॅडमला निवेदन दिलं. निवेदन देताना त्यांनी काय आश्वासन दिलं आणि तुमच्या मागण्या काय होत्या? आमच्या ह्या मागण्या होत्या की बाबा ह्या इथं मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी ह्या दोन्हीही जमातीचं संशोधन झालेलं नसल्यामुळे आणि आमचे प्रकरण इनव्हॅलिडीगत होते. इनव्हॅलिड म्हणजे आम्हाला वैधता मिळत नव्हते. त्या व्यतिरिक्त इथं असलेले म्हणजे प्रशिक्षण संस्था, आदिवासी प्रशिक्षण संस्था यांच्याकडे त्याचं संशोधन नाही आहे म्हणून ते होतं असं मॅडमचं म्हणणं होतं. मग आमचे जे पुरातन ग्रंथ आहे, जे निजामकालीन ब्रिटिशकालीन जे आमचे ग्रंथ आहेत, ते ग्रंथाचा आम्ही त्यांना संदर्भ दिला आणि जे काही आमचं लिखाण आहे त्या काळांचं लिखाण आहे, जे काळाचे पुरावे आहेत, ते पुरावे आम्ही त्यांना सादर केले आणि लवकरात लवकर संशोधन होऊन इथं असलेले महादेव कोळी, मल्हार कोळी यांना व्हॅलिडिटी देण्यासाठी सुलभतेनं आमचं संशोधन असेल. तुमचं